वेळेसोबत समजेल. माननीय महापौर, माननीय आयुक्त, पत्रकार कक्षाचे पत्रकार बंधू भगिनी आणि प्रेक्षक घरातील सर्व प्रेक्षक, प्रथमच आमचे नेते आदरणीय नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच खासदार श्री नरेश म्हस्के साहेब यांचे अभिनंदन करत आहे की त्यांच्यामुळे मला या सभागृहात लोकांची समस्या मांडण्याची संधी मिळाली आहे. माननीय महोदय, या अंदाजपत्रकात 6,704 कोटी रकमाची तरतूद करण्यात आली आहे, परंतु अंदाजपत्रकात सभागृहात सादर केल्यानंतर मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार सध्याच्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अंदाजपत्रकात समावेश कामांचे नावांची यादी सभागृहात सादर करण्यात आली नाही आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून अंदाजपत्रक मंजूर करून घेण्यात येत आहे असे माझे मत आहे. भविष्यामध्ये अंदाजपत्रकामध्ये कामं नाही आहेत असे कारण देऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण 9 कलम 86 नुसार कामे नाकारले जाऊ शकतात, कारण सदर कलमाच्या अंतर्गत अंदाजपत्रकात समाविष्ट कामाच्या व्यतिरिक्त इतर कामांना निधी उपलब्ध करून देता येणार नाही अशी तरतूद आहे. त्यामुळे आम्हाला अंदाजपत्रकात समाविष्ट कामांची याद्या उपलब्ध करून देण्यात यावेत, जेणेकरून सर्व लोकप्रतिनिधींना आपल्या प्रभागात कोणते काम होणार आहे याची माहिती मिळावी. धन्यवाद.